मुख्यमंत्र्यांनी वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे। सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता बघावा लागेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। ती बातमी म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात घेतलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना थेट 3,000 रुपये मिळणार आहेत। ते 3,000 रुपये घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला फार काही करण्याची गरज नाही। त्यांना फक्त त्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक हे जमा करावे लागणार आहे। तर पुढची प्रोसिजर पाहून घेणार आहोत। ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सन्माननीय जगता जावे म्हणून यांना मदत व्हावी म्हणून ही योजना राबवण्यात आलेली आहे। त्यातच आता राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 60 वर्षावरील 55,000 म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या योजनेतील कामाला गती देण्यात आलेली असून ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सन्माननीय जगता यावे म्हणून त्यांना मदत व्हावी म्हणून ही योजना राबवली जात आहे। त्यात आता राज्यातील 13 लोकसभा आपल्याला मुख्यमंत्री योजना 60 वर्षावरील वृद्धांना हे सन्माननीय जगता यावे अडचणीच्या काळात काही मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदींनी सुरू केलेली होती 2017 मध्ये। या धर्तीवरती राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री वयोश्री 13 आपल्याला योजना सुरू केली आहे। ही योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे। म्हणून या सध्या गावागावा मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे। सर्कल समन्वय शाखा प्रमुख सर्व कार्यकर्ते कामाला गुंतले आहेत। प्रत्येक गावखेड्यात जाऊन वृद्ध नागरिकांची बैठक घेऊन या योजनेचं महत्त्वपूर्ण पटवून देण्यात येत आहे। म्हणून या योजनेची सर्वांनी लाभ घेण्याची विनंती करत आहेत। तर मित्रांनो, वयोगटातील ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणारे 3,000 रुपये आर्थिक फायदा होणार आहे। त्यांच्या जरूरच्या गरजा करण्यासाठी इतरांवरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही। वयोश्री योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात? या योजनेतील लाभार्थ्यांना आधार कार्ड व बँक पासबुक, रेशन कार्ड, 2 पासपोर्ट फोटो आणि सोय घोषणापत्र अशी काही कागदपत्रे 2 प्रती ऑफलाईन संबंधित व्यक्तीकडे जमा करायची आहेत। पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यावर लवकरच 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। ही रक्कम आता ते 1 वर्षातील परंतु भविष्यातील योजनेत मिळणाऱ्या रकमेत काही बदल होणार असल्याची माहिती थेट आहे। म्हणून ज्येष्ठ नागरिकांना काही न करता योजनेची 3,000 रुपये देण्यात येणार आहेत। धन्यवाद।